आता या देशातला युवा दूध खुळा राहिला नाही. आता या देशातला युवा दूध खुळा राहिला नाही. त्यांच्यातल्या आज्ञाधारी जिवंत आहे. त्यांच्यातला आज्ञाधारी जिवंत आहे. तो अजूनही कुणी पाहिला नाही. तो उगीचच कशाहीसाठी हेकेखोरी करत नाही. तो उगीचच कशाहीसाठी हेकेखोरी करत नाही. युवकांना संभ्रमात ठेवून भावनिक चोरी करत नाही. त्यांनी आताच तर आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या खोलायला सुरुवात केली आहे. त्यांनी आताच तर आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या खोलायला सुरुवात केलेली आहे आणि एका भयानक वास्तवाची जाणीव त्यांना झाली आहे. कुठेतरी त्यांच्या खालून पायाला तुडवलं जात आहे. कुठेतरी त्यांच्या खालून पाय तुडवला जात आहे. गळचेपी केली जात आहे. श्वास गुदमरला जात आहे. अंतिम सुटकेसाठी ते धडपड करत आहेत. मऊ मेनाने मढवलेले भावनिक शिकंजात, मऊ मेनाने मढवलेल्या भावनिक शिकंजात अडकून ते फार काळ राहू शकत नाहीत. तुम्ही दाखवलेले पोकळ स्वप्न ते फार काळ पाहू शकत नाहीत. त्यांच्या मनात मारून मुटकवून कोंडलेले लाखो संवाद, त्यांच्या मनात मारून मुटकवून कोंडलेले लाखो संवाद आणि सवाल ते तुम्हाला पुसणार आहेत आणि न सापडलेल्या उत्तरासाठी स्वतःलाच कोसणार आहेत. आता तुमची चूप राहण्याची विनंती ते ऐकणार नाहीत. आता तुमची चूप राहण्याची विनंती ते कदाही ऐकणार नाहीत. त्यांना बंधमुक्त होऊन खोट्याला खोटं म्हणण्याचं धाडस त्यांच्यात आलेलं आहे. त्यांना बंधमुक्त होऊन खोट्याला खोटं म्हणण्याचं धाडस त्यांच्यात आलं आहे. मात्र हे ऐकूनच तुमच्या हजारो मनसुब्याचं काळीज पाणी पाणी झालं आहे. आजची युवा पिढी आता जागृत झाली आहे. कारण तुमची राजकीय खेळी त्यांच्या लक्षात आली आहे. कारण तुमची राजकीय खेळी त्यांच्या लक्षात आली आहे. आता तुमच्या जुन्या डरावण्या संभ्रमित अंधार गृहेत, आता तुमच्या जुन्या डरावण्या संभ्रमित अंधार गृहेत ठेवलेल्या आमिषाला फसून त्या अंधार गृहेत कदापि जाणार नाहीत. तुम्ही दिलेले फुकाचे फेकाफेकीचे लाडू फरसाण कदापिही खाणार नाहीत. तुम्ही आता या युवकांना समजवण्याचा फाजील प्रयत्न करू नका. तुम्ही आता या युवकांना समजवण्याचा फाजील प्रयत्न करू नका. नेमकं पाणी कुठं मुरत होतं ते आता त्यांना कळून चुकलं आहे. पुन्हा तुमच्या जुलमी वाटचालीस प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा समर्थनच येईल असे गृहीत धरू नका. आता आम्हाला आमच्याच वाटेवर सोडून आमच्याच माणसासाठी जगू द्या. टिकून आहे आमच्यात तेवढी माणुसकी घेऊन माणसाला माणूस म्हणून बघू द्या. माणसाला माणूस म्हणून बघू द्या. माणसाला माणूस म्हणून बघू द्या. धन्यवाद.